चंदू आता सोनवले मंचावरती या. पंच मॅच का थांबली आहे? नवनाथ या आपण वरती. नवनाथ व्यासपीठावरती या. आणि तलवडी टीम जर या स्पर्धेमध्ये क्वालिफायचा राऊंड जिंकते तर त्यांच्यासाठी दीपकजी कालट आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज देण्यात येईल. वेल प्लेड. झाली पारितोषिक ज्याची त्याची मिळालेली आहेत. चला आपण जाऊया मॅचकडे आणि आता मॅचमध्ये कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल पियुष बाबरे. थँक्यू थँक्यू संदीपजी बोराडे सर, थँक्यू समीरजी सोमणे सर. वाईट बॉल हा पंचांचा इशारा येतोय. आघाडीचे बॅटर हरेश आणि त्याच्या सोबतीनं सुयश यश हे दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा अप्रतिम नजराणा. डीप कव्हर पॉइंटला चौकार. दीपक लेकुरवाले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये या मॅच साठी. मालेवाडी टीम षटकार अटॅक साठी 2000 आणि चौकार अटॅक साठी 1000. गणेश माले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. आता हे नमूद करून तुम्हीच ठेवा. आत्माराम गोडेदे कट्टर समर्थक, सुभाजी सोनावले, राजेशजी हजारे. तलवडी टीम जर क्वालिफाय झाली तर 5000 रुपये कॅश त्यांना विजयासाठी आणि जेजुरी ट्रिप स्पॉन्सर केली जाईल. ज्यांचं नवीन होईल तलवडे टीम मध्ये त्यांना फायद्यात आहे. सुभाषजी सोनावले यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मंडल आभारी. चला बॅट्समन रेडी राहा प्लीज. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 6 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती. एक चौकार आल्याच्या नंतर कमबॅक जीवनचं होत असताना जीवन कोण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक आहे 6 धावा. आतापर्यंत धावा पुस्तकावरती एक महत्वपूर्ण गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिलं षटक जीवनच्या हातामध्ये. एक महत्वपूर्ण विकेट आल्याच्या नंतर सामना आता आपण पाहत आहेत पूर्णपणे 50-50 होत असताना, कारण पहिल्या बॉलवरती चौकार असं वाटलं कुठेतरी चांगल्या धावा बनतील. 6 धावा. जीवन तयार. नवीन बॅटर आले तेजस. कमी गतीने टाकला. बॅट लवकर आली. चांगला चेंडू इथून फेकण्यात आलेला. टप्पा पडून थोडासा चेंडू टर्न होतोय. फ्रंट फुटला बाहेर काढत फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. नितीन एस्टनच्या पाठीमागे अलॉंग द स्पिन अलॉंग द टर्न खेळण्याचा प्रयत्न सातत्याने बॅटर्सच्या वतीने चालू आहे.
धावा संख्या 7 वरती आहे. कमी गतीनं टाकला पुन्हा एकदा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू इथून फेकत असताना चांगला आहे बॉल. टप्पा पडून टर्न होतो. आणखीन एक डॉट बॉल फेकत असताना जीवन काय गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या ओव्हरने चौकारानं सुरुवात झाली होती. त्यानंतर सातत्याने फिंगर रोल करत असताना जबरदस्त षटक त्याने फेकलेलं. पहिल्या षटकामध्ये धावा बांधल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा. जीवन एक जबरदस्त क्रिकेटपटू तर आहे, त्याचबरोबर कबड्डीपटू देखील तो चांगला आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात की जणू काय त्यानं बोनस पॉइंटच मारलेला आहे. पहिल्या षटकामध्ये जीवनने जे षटक फेकलं, आता सेकंड ओव्हरमध्ये रोहित मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दुसऱ्या षटकामध्ये रोहित आलेला. टिचून मारा करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज रोहित. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रोहित आलेला बॉलिंग मार्क वरती. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे यश. धावा 7. कमी गतीने टाकला होता चेंडू. लेग स्टिक चेंडू मिस करतो. पंच संदीप गायकवाड सर यांचा वाईट बॉलचा इशारा आलेला. तलवडे संघाचा काय परफॉर्मन्स राहिलेला आहे. आमच्या क्रीडांगणावरती जेव्हा काकांना ही गोष्ट चांगली माहिती असेल, जेव्हा सभापती चषक झाला होता त्या रजनी स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स तलवडे टीमचा राहिला होता, जणू काय त्याचीच पुनरावृत्ती आज मैदानाच्या आतमध्ये झाली. आप्पाचं कमबॅक. आपण भरपूर रिव्हर्स फटके खेळले, फार कमी पाहायला मिळतात, परंतु या क्रीडांगणावरती धावा देखील रिव्हर्सने चांगल्या बांधल्यात. वॉट अ शॉट. लॉंग ऑफला एलिव्हेशन कमी होतं. जेल इथून पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. ओ यॉर्कर. बँग ऑन टार्गेट. रोहित जोशीनं जबरदस्त चेंडू फेकलेला आहे. डॉट बॉल. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा सामना क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये होत असताना भरपूर दूर आहे चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे. चांगला चेंडू आहे. शरीरापासून सातत्याने दूर. प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी होत असताना रोहितची आज वेगळ्या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण पोशीर संघ उतरलेला. आणखीन एक डॉट बॉल त्यानं फेकलेला आहे. रोहित सेकंड ओव्हरमध्ये आला. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता जीवनला पाहिलं, आता रोहित आला. सलग डॉट बॉलचा मारा करत असताना एक विकेट मिळाली रोहितला. स्ट्रायकिंग एंडला विलास. ऑन साइडला खेळायचं होतं. प्लेड ऑन.
फलंदाज बाद, महत्वपूर्ण धक्का बसलेला 9 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद. मॅन ऑफ द मॅच आप्पा, जे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत आप्पा, आपण पारितोषिक घेण्यासाठी या. बक्षीस सलवडी टीमसाठी एवढी लागली होती की जवळपास मॅच सुरू झाली तरी सुद्धा पारितोषिक वितरण करणं चालू होतं. पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. आम्ही बडवल टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत. आपले प्रतिस्पर्धी संघ कर्णधार आलेले आहेत. नवीन फलंदाज राजेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. दुसरं षटक रोहित जोशीच्या हातामध्ये. बडवल टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत. पहिल्या मध्यंतरामध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा सामना क्वार्टर फायनल पोशीर बनाम मालेवाडी या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना. पोशीर संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. मालेवाडी संघ फ्रेश खेळतोय. राऊंड द स्टम्प्स, बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सूरज कदाचित त्या ठिकाणी सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता. थ्रो थोडासा खराब आलेला. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धावा पुस्तकावरती धावा ऍड होतात. 11 झालेल्या आहेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. शेवटचा चेंडू रोहितच्या हातामध्ये. पायात समोर सापडला. लेग बिफोर द स्टंप साठी अपील होती. पिचिंग कुठेतरी महत्वपूर्ण ठरली. पंचांचा इशारा. लेग बायचे सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला 2 ओव्हरमध्ये. 12 धावा. धावा पुस्तकावरती श्रीमान रामदासजी राणे साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण आपल्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यावा. आपण यावं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आपण आज काय बॅटिंग केलेली आहे. खास करून रिव्हर्स स्वीटचे फटके. रिव्हर्सचे फटके खास करून आप्पाच्या अफलातून राहिले. भरपूर वेळानंतर आप्पा आज मैदानाच्या आतमध्ये होते. थँक्यू सो मच. आम्ही विनंती करत आहोत रामदासजी राणे साहेब आपण पुन्हा एकदा विराजमान व्हावं. 2 ओव्हरमध्ये 12 बनलेल्या आहेत. शेवटचे षटक फेकण्यासाठी केवळ 4 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. अधिकचा टाइमपास न करता आपण त्वरितच मॅचला सुरुवात करा. ओव्हरला सुरुवात करा. 2 ओव्हरमध्ये झाल्यात 12. क्वार्टर फायनलची मॅच आहे. कुठलीच धावसंख्या तुम्हाला या क्रीडांगणावरती विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाहीये. कारण मोठ्या मोठ्या धावा चेस होताना आपण पाहिलं तर छोट्या धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिलेल्या. चला फास्ट खेळा प्लीज पोशी टीम. 2 ओव्हरमध्ये 12 धावा आतापर्यंत बनलेल्या. तिसऱ्या षटकामध्ये जितेश आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. राऊंड द स्टंप्सनं मॅचला सुरुवात. कमी गतीने टाकलाय. फक्त टॅप करत असताना शॉर्ट कव्हर पॉइंटला फक्त 1 रन. 13 धावा. अंतिम षटक आहे. क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आतापर्यंत 13. अंतिम ओव्हर. जितेश षटक. या इनिंग मध्ये आपण पाहतात अजून एकही षटकार आलेला नाहीये. पहिल्या बॉल चौकारानं सुरुवात. त्यानंतर जवळपास 12 बॉल शांत ठेवलंय. फुल टॉस आहे. टो इनला लागलाय चेंडू. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट आहे. फक्त एकच या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 14 वर. शांती ठेवा स्टेजवर कृपया करून. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14. परंतु पंचांचा इशारा ओव्हर द वेस्ट साठी बॅटिंग टीम रेफर करत असताना फेअर बॉल ऑन फील्ड पंचांचा डिसिजन आहे. त्याच डिसिजनला इथे बॅटिंग करणारा मालेवाडी टीम कडून चॅलेंज करण्यात आलेला आहे.
फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आम्हाला टेक्निकल रूम मधून आलेला आहे. धावा पुस्तकावरती धावा लागलेले आहेत. 14 शेवटचे अंतिम 4 चेंडू बाकी राहिलेले आहेत. त्यानंतर आपण दोन्ही संघांमध्ये टॉस करणार आहोत. शेवटचं षटक आहे जितेशच्या हातामध्ये. आतापर्यंत 14 धावा. राऊंड द स्टंपनं सातत्याने बॉलिंग चालू आहे. पाहूयात किती धावा बनतील. चेस करण्याचा प्रयत्न भरपूर दूर आहे. वाईट बॉल पंचांचा इशारा आलेला आहे आणि पंचानं स्ट्रायकिंग एंडला खेळाडूला बाद घोषित केलेला आहे. नक्की पाहूयात कुठला खेळाडू बाद होईल. तर जे स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज होता राजेश, त्याला पंचांना बाद इथून घोषित केलेला आहे. म्हणजे नवीन बॅट्समन आलेला स्ट्रायकिंग एंड वरती जाईल. चला पटापट बॅट्समन रेडी राहा. चला चला बॅट्समन. नवीन फलंदाज करण आता मैदानाच्या आतमध्ये येतो. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 या धावसंख्येवरती. अंतिमचे 4 बॉल बाकी आहेत. क्वार्टर फायनल मॅच सामना भरपूर रंगतदार स्थितीमध्ये येईल यातील मात्र काही शंका नाही आहे. ज्याप्रमाणे खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांचा राहिलेला आहे. बांधून ठेवा सूरज कोंडिलकरला कोणीतरी. जितेश तयार. स्ट्रायकिंग एंडला करण. ऑफ करायचा होता. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच इथून एक्सोपी जेल इथून ड्रॉप करण्यात आलेली आहे. एक रन या बॉल वरती मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वर. मंदार राणे होते डाऊन द बॉल. चला चला थोडं फास्ट केला पोशी टीम. एज लागले पाठीमागे. पकडली जेल. फलंदाज बाद. साठी डोंगर नावेवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. थोडासा खाली राहिलेला चेंडू राऊंड द स्टंप्स न अँगल नुसार चेंडू टाकत असताना जितेश बॉलिंग करत असताना क्वार्टर फायनल मध्ये रन पाहिजेत आता, नाही तर कधीच नाही. दीपकजी बिराडे सर यांच्या वतीनं खास मंदारसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खास मंदारसाठी ते जवळपास 12:30 वाजता मॅचचा आनंद घेत आहेत. फुलटॉस आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. एक सिंगल तर कंप्लीट. कॉल आहे सेकंडचा. दुसऱ्यासाठी जागा बनवली आहे. स्ट्रायकिंग एंडला 2 टप्प्याने थ्रो झालेला. तिसरीसाठी देखील प्रयत्न सुरू केलेला, परंतु 2च धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर या 2च्या मदतीने जवळपास 5 धावा आल्या. 6 धावा जवळपास आलेल्या. 2 ओव्हरमध्ये 12 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या. 18 धावा बनलेल्या पहिल्या सत्रामध्ये. पाहूयात हा क्वार्टर फायनलचा सामना. 19 धावा इथून चेस होतील की डिफेंड होतील. तत्पूर्वी टॉस इथे आपण करूयात. टॉस आपण करूयात. टॉस करण्यासाठी आम्ही राहुलजी राणे यांना मी विनंती करत आहोत की आपल्या शुभास आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. राहुलजी राणे आपल्याला विनंती की आपल्या शुभास आपण पुढील सामन्याचा टॉस करावा.
गावदेवी भडवल आणि त्यांच्या विपक्षामध्ये खांडस या दोन टीम मध्ये पुढील सामना रंगेल. पहिल्या फेरीमधील ही फ्रेश लढत. टॉस आपण करू आज दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये. टॉस इथून जिंकलेला खांडस टीमनं डिसिजन. दोन्ही टीम की बडवल टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. बडवल टीमला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. बॉलिंगचा निर्णय घेतलेला. बॉलिंग की बॅटिंग हे आधी डिस्कस झाल्याच्या नंतर तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. पहिल्या सत्रामध्ये बनल्यात 18. विजयासाठी 19 धाव संख्येची गरज आहे. 19ची गरज आहे. पाहूया त्या धावाची चेस होतात की डिफेंड. पहिल्या सत्रामध्ये जर 18 वरती थांबवलंय तर मालेवाडी टीमच्या गोलंदाजांमध्ये 30 जमक आहे. 19 धावा त्यांना करून देण्यापासून रोखण्यासाठी पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. या आपण लगेचच करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. तुर्तास आम्ही थांबतो. ऐकूयात आवाज समीरजी सोमणे सर यांचा. धन्यवाद. एक नम्रतेची सूचना सर्वांनाच आहे. स्टेजच्या जवळ ज्या गाड्या येत आहेत मग त्यामध्ये भलेही आयोजक असतील किंवा आम्ही समालोचक किंवा आणखी कोण लाईव्हची टीम असेल, जाताना ती गाडी बाउंड्री लाईनच्या बाजूने घेऊन जा. मधून अजिबात घेऊन जाऊ नका, ही नम्रतेची विनंती. हा समीर, महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट जरूर करावी लागेल. पारितोषिक येत राहतात जात राहतात, परंतु एक अनोखं पारितोषिक समालोचन कक्षासाठी लाईव्ह अंपायर यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे. अर्थातच हे पारितोषिक ज्यांनी सपोर्ट केलं आहे ते आदरणीय राजेशजी हजारे, सुभाषजी सोनावळे, आत्मारामजी गोडविंदे यांच्याकडून अख्ख्या समालोचन कक्षाला गारगार होण्यासाठी थंड कलिंगड आलंय. त्यामुळे त्यांचं समालोचन कक्षातर्फे मनस्वी आभार. थँक्यू पियुजी बाबरे. हे लक्षात असू द्या, त्या पेनल्टी मागचं म्हणणं एवढंच होतं की फलंदाजांना कुठेतरी खेळाडूंना एक धाक असावी. आणि त्याही पलीकडे आणखी तुमचं काही म्हणणं असेल तर मी तुमच्यापर्यंत आणखी एक माहिती पोहोचवतो जी आम्ही ते सत्यात पाहिलेली आहे. परंतु जाऊया मॅचकडे. आपण सुरुवात करतोय. धावा करायचे त्या जर्मन पोशीर संघाला 3 षटकांमध्ये 19. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मालेवाडी टीमकडून तेजस. पहिलाच बॉल वेगवान होता. अपील आणि ते पहिल्याच बॉलवरती विकेट. तेजसने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. महत्वाची विकेट. पहिला धक्का. नितीन बाद झालाय. मोठा धक्का दिलाय तो तेजसने.
बडवल टीमचा कॅप्टन आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. हा सामना सोपा नाहीये, हा तेवढाच कठीण सामना आहे. भले धावा 18 झाले असतील, 19चं टार्गेट सोपं वाटत असेल, परंतु पहिल्याच बॉलवरती इरादे बुलंद केलेत ते तेजसने. पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. पहिलीच विकेट मात्र इथे घेतलेली आहे. लेग बिफोर द विकेट. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मंदार. फर्स्ट बॉल विकेट. सलामीवीरला मात्र इथे बाद केलंय. लेफ्टी बॅटर सध्या मैदानात मंदार राणे दाखल झालाय. ही जोरदार लढाई होईल. क्वालिफायर मॅच आहे, सोपा सामना नाहीये. 3 षटकांचा हा सामना आहे. चला मॅच चालू करा. सुपर 6 साठी क्वालिफाय मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेत. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, काढला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. पहिली धाव फलकावरती जनमान पौशीरची. जनमान पौशीर मैदानात खेळतो आणि उद्या जनमान पौशीर अर्थातच पौशीर गावात सौभाग्यवती रेश्माताई अनिल जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनिलजी जोशी साहेबांच्या वतीने कर्जत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धांचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. लागोपाठचे 2 विकेट जर का गोलंदाजाने घेतले तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विशाल दिलीप माली यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि हेच तर हवेत. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता सूरजने. थोडी अनपेक्षित उसळी घेतली चेंडूनं, परंतु तेजसचं कौतुक करेल आयोजक मंडळी. तुम्हालाही विनंती आहे की मधून गाडी अजिबात घेऊन येऊ नका. मंगेश वैखरे. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटला खेचलाय. गॅप होती, तिचा फायदा उचललाय. चौकार सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडू. ॲग्रेशन दाखवत असताना फास्टर बॉलर आहे. मजा येईल या मॅच मध्ये. दमदार फटका. लॉंग ऑनला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. 2 चौकार आले या ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जनमान पोशीर संघाची धाव संख्या 9 आणि आता 12 चेंडू विजयासाठी धावा करायचे जनमान पोशीर संघाला. मोरिया मालेवाडीच्या विरोधात 10. 12 चेंडू विजयासाठी 10ची गरज.
पहिल्या ओव्हरमध्ये तेजसने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली होती. असं वाटलं की कदाचित या ओव्हरमध्ये धाबा कमी येतील, दबाव टाकेल, परंतु सूरज कोंडेलकरला ते मान्य नव्हतं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. 12 बॉल धाबा करायचे, त्या मात्र विजयासाठी पोशीड संघाला 10. 9 धावा झाल्यात. 19चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग. सेकंड ओव्हरमध्ये यश आलाय. याचा बॉल खूपच अफगोल टप्प्याचा फाईन लेगला मंदार राणेच्या बॅटमधून येतो हा षटकार. या मालेवाडी टीम अगोदरच्या 2 मॅचेस जे जशा खेळलेल्या आहेत, खास करून त्यांची फलंदाजी तशी या सत्रात झाली नाही. या मॅचमध्ये देखील झाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 6. म्हणजे जे अपेक्षित होतं की कदाचित मालेवाडी संघ पोशीडच्या विरोधात 35 पर्यंत पोहोचेल किंवा 32 पर्यंत, ते झालंच नाही. फार तुटपुंज आव्हान त्याने मात्र उभारलं. धावसंख्या 16, विजयासाठी 3 धावांची गरज. फटका मिडविकेटच्या दिशेने चाललाय. धावा नक्कीच होतील 17 आणि पोशीड संघ इथे विजयी झाला. ते सुपर 6 साठी क्वालिफाय झाले. तर उद्या ज्यांच्या वतीने पोशीड गावामध्ये कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अनिलजी जोशी साहेब, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पोशीड, यांच्या वतीने 3,336 रुपयांचं पारितोषिक जर्मन पोशीड संघाला विजयी झाल्यानंतर देण्यात येईल. धावा झाल्यात आतापर्यंत 17 आणि विजयासाठी 2 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल, मंदार राणेचा हा फटका विजयी फटका. जय हनुमान पोशीड संघ, दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या आमदार चषकाच्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. अभिनंदन जय हनुमान पोशीड टीम. कुणी आतमध्ये जाणार नाही. प्रेक्षक आपण बाहेरच थांबा. जे तुम्हाला काय फोटो काढायचे ते तुम्ही बाहेरूनच फोटो काढा, ही नम्रतेची सूचना. आणि सुपर 6 मध्ये जय हनुमान पोशीड संघ क्वालिफाय झालाय. सन्माननीय अनिलजी जोशी साहेब यांच्या वतीने तब्बल 3,336 रुपयांचं पारितोषिक जय हनुमान पोशीड संघाला इथे देण्यात येईल. अभिनंदन टीमचं देखील.